आज शेवटच्या तासिकेमध्ये आपल्याला जो भाषाविषयक सामान्य ज्ञानातील जो घटक आहे, शब्द संपत्तीवरील प्रभुत्व, यातले वेगवेगळे उपघटक आपण पाहिले. आता जो घटक आपल्याला पाहायचा आहे त्याच्यामध्ये आहेत ग्रंथ, वेगवेगळे खेळ, रंगछटा, चव आणि प्रसिद्ध संबोधने. हे त्यातील आणखी उपघटक आहेत, त्यांचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे, विचार करायचा आहे. भाषा विषयाचा शेवटचा घटक या ठिकाणी आपण सुरू करत आहोत. पहिला जो घटक आहे तो आहे ग्रंथ, पुस्तके. पहिलं जो ग्रंथ आहे रामायण, याला महाकाव्य असं सुद्धा म्हटलं जातं. आणि या रामायणामध्ये जे नेमकं काय सांगितलेलं आहे ते बऱ्याच जणांना माहिती आहे तुम्हाला. तर आपल्याला लक्षात एवढंच घ्यायचं आहे की या रामायणाचं जे लेखन केलेलं आहे किंवा रामायण जे लिहिलं असं म्हणतात, ते आहेत महर्षी वाल्मिकी. त्यानंतर पुढचं घटक आहे भावार्थ रामायण, महाभारत, अभंग गाथा. या ठिकाणी महाभारत व्यासांनी सांगितलं असं म्हटलं जातं, महर्षी व्यास. आणि अभंग गाथा, गाथा संत तुकाराम महाराजांची आहे. त्यानंतर पुढचं पुस्तक आहे ग्रामगीता. ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे या ग्रामगीतेचे रचनाकार आहेत. आणि या ग्रामगीतेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्राम म्हणजे गाव, म्हणजे गाव कसं असावं याबद्दलचे अनेक उपदेश या ग्रामगीता या ग्रंथामध्ये आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची चौथीला आपल्याला कविता आहे पहा, या भारतात बंधू भाव, बरोबर. मग या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचा आपल्या अभ्यासक्रमामध्ये समावेश आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे आपल्याला या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने लक्षात एवढंच ठेवायचं आहे की ग्रामगीतेचे लेखक कोण आहेत किंवा ग्रामगीतेचे रचना कोणी केलेली आहे. तर ग्रामगीतेची रचना केलेली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी. त्यानंतर पुढचं पुस्तक आहे दासबोध. आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलं की समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे दासबोध, समर्थ रामदास स्वामी. त्यानंतर श्यामची आई, तुमच्यापैकी काहींनी हे पुस्तक वाचलं सुद्धा असेल किंवा श्यामच्या आई या पुस्तकातल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहित असतील. साने गुरुजी हे त्या पुस्तकाचे लेखक आहेत. पांडुरंग सदाशिव साने असं साने गुरुजींचं पूर्ण नाव आहे. त्यानंतरचं पुस्तक आहे गीताई, विनोबा भावे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे गीताई. गीताई मधले श्लोक पाठांतर बऱ्याच मुलांचं असेल. त्यानंतर गीता रहस्य, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिलेला हा ग्रंथ आहे गीता रहस्य. म्हणजे जे ग्रंथ आहेत, ग्रंथ आणि त्यांचे लेखक यांच्या जोड्या जुळवण्यासाठी किंवा अचूक जोड्या ओळखण्यासाठी ते येऊ शकतं. या ठिकाणी 5व्या इयत्तेपर्यंत जे लेखक कवी जे आहेत त्यांची माहिती तुम्ही लिहिली आहे, म्हणजे त्यांच्या पुस्तकांची आणि त्यांची माहिती तुम्ही लिहिलेली असेल. तर त्या कवींची, त्या लेखकांची आणखी कोणकोणती पुस्तके आहेत याचाही शोध तुम्हालाच घ्यावा लागणार आहे. तुम्ही ते शोधायची आणि लिहून काढायची आहेत. म्हणजे स्वतः अभ्यास करायला तुम्ही शिकलेला तर आहातच, आणखी तो वाढवायचा आहे. यानंतर पहा, विविध खेळांची माहिती आपण पाहणार आहोत. हॉकी नावाचा खेळ तुमच्या आपल्या स्क्रीनवर दिसतोय. या ठिकाणी टोकियो ऑलिम्पिक 2020
ऑलिम्पिक मधला हा सामना आहे आणि एक भारतीय खेळाडू दिसत आहेत. म्हणजे हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे. कारण स्वातंत्र्यपूर्व काळापासून हॉकीमध्ये भारतीय संघाचा एक मोठा दबदबा असायचा. अनेक खेळाडू घडले या देशामध्ये. त्यातले मेजर ध्यानचंद हे एक खेळाडू होते आणि त्यांचा खेळ पाहून जगातील अनेक मोठी मोठी माणसं प्रभावित झाली होती. त्यांच्या खेळामध्ये इतकी ताकद होती की एकदा खेळ खेळत असताना तो जो हॉकीचा चेंडू असतो, बॉल असतो, तो जर त्यांच्या स्टिकला त्यांनी जर ताब्यात घेतला तर ते अगदी गोल पोस्ट पर्यंत नेईपर्यंत, गोल करेपर्यंत तो त्यांच्याच ताब्यात राहायचा. म्हणजे अशा प्रकारचे हे मेजर ध्यानचंद, की ज्यांचा जन्मदिवस 28 सप्टेंबर हा आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करत असतो. आणि मेजर ध्यानचंद यांना हॉकीचा जादूगार असं सुद्धा म्हटलं जातं. असा हा हॉकी खेळ आणि आता सुद्धा आज काल परवापासून एशिया कप 2025 सुरू आहे आणि भारतीय संघाने चांगली कामगिरी केलेली आहे. कदाचित आपला भारतीय संघ हा एशिया कप जिंकू सुद्धा शकतो. फायनल मध्ये जाण्याची जास्त शक्यता आहे. असा हॉकी हा खेळ आहे. आपण बरेच जण हॉकी हा खेळ फक्त पाहिलेला आहे, आपण खेळलेलो नाहीत. जगामध्ये बऱ्यापैकी ह्या खेळाची म्हणजे प्रत्येक देशाचा एक संघ आहे, परंतु जे टॉपचे 10-15 संघ आहेत त्याच्यामध्ये आपल्या भारतीय संघाचा साधारण दुसरा तिसरा चौथ्या पर्यंत क्रमांक असतो. आणि ऑलिम्पिक मध्ये म्हणजे ज्या स्पर्धा दर 4 वर्षांनी किंवा 4 वर्षांनी फार होतात, तर त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मागच्या ऑलिम्पिक पासून भारतीय संघाने पदक जिंकायला परत एकदा सुरुवात केलेली आहे, कामगिरी उंचावलेली आहे. असा हा हॉकी एक सुंदर असा खेळ आहे. आणि हॉकी खेळामध्ये जर तुम्ही त्याचे व्हिडिओ पाहिले तर त्या हॉकी खेळामध्ये असं उभं राहून, म्हणजे क्रिकेटमध्ये कसं खेळाडू फिल्डिंगला उभं वगैरे राहतात, तसं काय प्रकार नसतो. प्रत्येकाला धावावंच लागतं स्टिक घेऊन. तो चेंडू पुढं पुढं गोल पोस्टच्या दिशेने न्यावा लागतो. प्रतिस्पर्धी संघातल्या खेळाडूंना चुकवत 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 त्या ठिकाणी गोल करायचा असतो. असा हा हॉकी खेळ आहे आणि तो आपला सगळ्यात महत्वाचा राष्ट्रीय खेळ आहे. पुढचा खेळ आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की हॉकीच्या संघामध्ये सुद्धा 11 खेळाडू असतात. 11 खेळाडूंसह खेळला जाणारा हा संघ असतो. म्हणजे एकाच वेळी मैदानावर दोन्ही संघाचे 11-11 असे 22 खेळाडू मैदानावर खेळत असतात. आणि हॉकीचं जे मैदान असतं ते आयताकृती असतं. बरोबर, याही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा खेळ आहे बॅडमिंटन. पहा, बॅडमिंटन खेळ आहे आणि चित्रामध्ये जी खेळाडू दिसते तिला तुम्ही ओळखलं सुद्धा असेल, ती आहे सायना नेहवाल. बॅडमिंटनच्या खेळाच्या बाबतीत असं म्हणता येईल की भारतामध्ये आपल्या देशातले जे खेळाडू आहेत, सायना नेहवाल असेल किंवा पी.व्ही. सिंधू, पारुपल्ली कश्यप, हे असे नाव घेण्यासारखे खेळाडू आहेत की ज्यांनी जागतिक पातळीवर मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळवलेलं आहे. सायना नेहवालने याच्यामध्ये राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये असेल, एशियन गेम्स मध्ये असेल, किंवा पी.व्ही. सिंधूने तर अगदी ऑलिम्पिक मेडल सुद्धा मिळवलेला आहे. पी कश्यप या खेळाडूने सुद्धा ऑलिम्पिक पर्यंत मजल मारलेली आहे. आणि बॅडमिंटन हा जो खेळ आहे तो वैयक्तिक आणि दुहेरी अशा 2 प्रकारामध्ये खेळला जातो. म्हणजे वैयक्तिक म्हणजे कसा की 2 खेळाडू समोरासमोर एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतात. आणि दुसरा जो दुहेरी प्रकार आहे तर त्याच्या डबल त्याला म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये समोरासमोर 2-2 खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळत असतात, म्हणजे प्रतिस्पर्धी असतात. अशा पद्धतीने हा 2 प्रकारात खेळला जाणारा बॅडमिंटन हा एक इनडोअर गेम आहे. इनडोअर म्हणजे एखाद्या मोठ्या हॉलमध्ये किंवा एखाद्या मोठ्या जिमखान्यामध्ये तो खेळ खेळला जातो. असा हा बॅडमिंटन हा खेळ आहे. त्या खेळामध्ये एक रॅकेट असतं, शटल असतं, ग्राउंड मध्ये अशी मध्ये जाळी लावलेली असते.
तुम्ही खेळलेला आहात, पण आपण जो खेळ खेळतो बॅडमिंटन ते एवढी साधनं नसतात. आपल्याकडे फक्त बॅडमिंटन असतंय आणि त्याचं ते फूल म्हणजे शटल त्याला म्हटलं जातं. त्याच घ्यायचं मधलं हे नेट आपल्याकडे घरी काय उपलब्ध होत नाही. आपण ते खेळत असतो. परंतु मोठ्या मोठ्या शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये या बॅडमिंटनचे जे मैदान असतं त्याला कोर्ट म्हटलं जातं. बॅडमिंटन कोर्ट असं म्हटलं जातं. असा एक सुंदर असा हा खेळ आहे आणि या खेळामध्ये एकेरीमध्ये खेळताना खेळाडूमध्ये खूप चपळता असावी लागते. दुहेरीमध्ये खेळताना सुद्धा दोन्ही खेळाडूंचा समन्वय, दोन्ही खेळाडूंची चपळता त्या ठिकाणी महत्वाची असते. बॅडमिंटन हा एक खूप मनोरंजक असा खेळ आहे. त्यानंतर पुढचा जो खेळ आहे तो बास्केटबॉल. बास्केटबॉल हा खेळ आहे. तर त्या बास्केटबॉल खेळामध्ये अशा प्रकारे उंचावर एक बास्केट मांडलेलं असतं आणि त्याच्यामध्ये बॉल टाकायचा असतो. दोन्ही बाजूला दोन प्रतिस्पर्धी संघांसाठी दोन बास्केट असतात. यांनी त्यांच्या बास्केटमध्ये आणि इकडच्यांनी यांच्या बास्केटमध्ये बॉल तो प्रतिस्पर्धी संघाच्या दिशेला जे बास्केट असेल त्याच्यामध्ये टाकायचा असतो. आणि या बास्केटबॉल खेळामध्ये खेळाडूंची उंची महत्वाची असते. त्यानंतर खेळाडूंची चपळता त्या ठिकाणी महत्वाची असते. बास्केटबॉल हा खेळ सांघिक प्रकारचा आणि खुल्या मैदानावर खेळला जाणारा खेळ आहे. त्यानंतर पुढचा खेळ आहे फुटबॉल. पहा फुटबॉलचं चित्र दिसतंय. जगामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावर खेळला जाणारा हा खेळ आहे फुटबॉल. म्हणजे जगातल्या बहुतेक प्रत्येक देशाचा संघ फुटबॉलमध्ये सहभागी असतो आणि त्यातले निवडून निवडून घेतलेले साधारण 30-35 संघ फुटबॉलचा वर्ल्ड कप खेळतात. त्याच्यासाठी त्या 30-35 संघांना पात्रता मिळवावी लागते. आता फुटबॉल हा मैदानावर खेळला जाणारा मैदानी सांघिक खेळ आहे. दोन्ही बाजूला दोन गोल पोस्ट असतात आणि प्रतिस्पर्धी संघाच्या गोल पोस्ट मध्ये तो बॉल नेऊन त्या ठिकाणी मारायचा असतो. बॉलला पायाने किक मारली जाते आणि तो त्या गोल पोस्ट मध्ये धाडून गोल केला जातो. फुटबॉल या खेळामधले जे महत्वाचे खेळाडू आहेत त्यांची नावं सुद्धा तुम्हाला माहित असतील. पहा अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी असेल किंवा रोनाल्डिनो किंवा फ्रेंचचा जो काका या नावाने ओळखला जाणारा एक खेळाडू आहे. तर असे फुटबॉलर आहेत. आपला बायसुंग भुतिया आणि आता जो कर्णधार आहे सुनील छेत्री हे आपल्या भारतातले फुटबॉलचे प्रसिद्ध खेळाडू आहेत. भारताचा संघ आपल्या देशाचा संघ सुद्धा फुटबॉलचा संघ सुद्धा असतो. अनेक जागतिक पातळीवर स्पर्धांमध्ये हा संघ खेळताना दिसतो आणि फुटबॉल हा संपूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त खेळला जाणारा खेळ आहे. फुटबॉलच्या वेगवेगळ्या लीग मॅचेस त्या ठिकाणी असतात. त्यानंतर पुढचा जो खेळ आहे तो आहे कबड्डी. पहा ही कबड्डी आहे आणि आता सध्या आपल्याकडं प्रो कबड्डी या ठिकाणी सुरू आहे. दररोज संध्याकाळी हे आपण टीव्हीवर तुम्ही बरेच जण ते प्रो कबड्डीचे सामने पाहत असतात. प्रो कबड्डी मधलाच हे चित्र आहे पहा. तर प्रो कबड्डी मध्ये वेगवेगळ्या शहरांच्या किंवा राज्यांच्या नावाने संघ बनवलेले आहेत. तसं पाहिलं तर कबड्डी हा भारतातला एक जुना खेळ आहे. पूर्वी त्याला हुतुतू असं म्हटलं जायचं. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये तो मोठ्या प्रमाणावर खेळला जायचा. नंतर हळूहळू तो भारतभर लोक खेळू लागले. तर या कबड्डीच्या एका संघामध्ये 7 खेळाडू असतात. काही राखीव खेळाडू असतात. कबड्डी जर तुम्ही पाहत असाल तर कबड्डी हा कशा प्रकारचा खेळ आहे हे सगळ्यांना सांगायची गरज नाही. आणि सगळ्यात महत्वाचा भाग असा की आतापर्यंतच्या कबड्डी वर्ल्ड कप मध्ये प्रत्येक वेळी भारतीय संघाने विजय मिळवलेला आहे. त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळी पंकज शिरसाट नावाचे खेळाडू होते. आपल्या अहिल्यानगरचेच होते. ते भारतीय संघाचे कॅप्टन होते. त्यानंतर सध्याचा जर विचार केला तर आमच्या श्रीगोंद्या मधला खेळाडू आहे आदित्य शिंदे. हा खूप चांगली कामगिरी करतोय. म्हणजे ह्या कबड्डी खेळाकडे सध्या आकर्षण वाढलेलं आहे.
आणि कबड्डी खेळ हा एक ताकदीचा दमखमपणाला लावायला लावणारा सुंदर असा आक्रमक असा खेळ आहे. आणि टीव्हीवर पाहिल्यानंतर त्या खेळातली जी कौशल्य आहेत वेगवेगळी ती तुमच्या लक्षात येतील. कबड्डी सुद्धा एक आपल्या भारत देशातील किंवा आपल्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्वाचा मोठा खेळ आहे. त्यानंतर पुढचा खेळ आहे खो खो. खो खो आपण सर्वजण खो खो खेळता, तुम्ही पण खो खो खेळता, ठीक आहे नाही. खो खोच्या एका संघामध्ये 9 खेळाडू असतात आणि ते 9 पैकी 8 खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करून बसलेले असतात. एक खेळाडू दुसऱ्या प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला बाद करण्यासाठी धावत असतो. असा खो खो हा एक मैदानी खेळ आहे. खो खो खेळण्यासाठी चपळता असणे गरजेचं आहे आणि अतिशय सुंदर अशी कौशल्य असलेला हा खेळ खो खो आहे. नुकताच खो खोचा वर्ल्ड कप सुद्धा झाला आणि या खो खोच्या वर्ल्ड कप मध्ये आपल्या भारतीय संघाने विजय मिळवलेला आहे. कबड्डी सारख्या जी लीग आहे प्रो कबड्डी लीग, तशाच प्रकारची लीग येत्या थोड्याच दिवसामध्ये आपल्याकडे खो खोची लीग सुद्धा सुरू होणार आहे. असा मैदानी असा खेळ आहे. बरेच जण नाही सगळेच विद्यार्थी तुम्ही हा खेळ खेळलेला असतात. त्या खेळाबद्दलची बरीचशी माहिती तुम्हाला आहेच. फक्त लक्षात काय ठेवायचंय, मैदानी खेळ आहे आणि एका संघामध्ये 9 खेळाडू प्रत्यक्ष खेळत असतात. राखीव खेळाडू असतात, प्रत्यक्ष खेळणारे 9 खेळाडू एका वेळी खेळत असतात. त्यानंतर पुढचा जो खेळ आहे टेबल टेनिस. चित्र दिसतंय पहा. मध्ये एक टेबल असतो आणि त्या टेबलाच्या मध्ये मग नेट असते विशिष्ट उंचीवर. आणि टेबल टेनिस हा सुद्धा 2 प्रकारे खेळला जातो, एक वैयक्तिक इंडिव्हिज्युअल आणि दुसरा डबल्स मध्ये दुहेरीमध्ये. तर त्या टेबलाच्या मधोमध इथं नेट असते आणि एक खेळाडू या बाजूने एक खेळाडू त्या बाजूने असतात आणि त्या टेबलवर तो छोटासा बॉल असतो तो खेळायचा असतो. अशा प्रकारचा टेबल टेनिस हा इनडोअर गेम आहे. म्हणजे तो एखाद्या हॉलमध्ये खेळला जाणारा खेळ आहे, मैदानी खेळ तो नाही. त्यानंतर पुढचा खेळ आहे क्रिकेट. पहा, सगळ्यांना आपल्याला खूप क्रिकेटची आवड आहे की नाही. क्रिकेटच्या एका संघामध्ये प्रत्यक्ष खेळणारे 11 खेळाडू असतात आणि प्रतिस्पर्धी संघामध्ये सुद्धा 11 खेळाडू असतात. मग ज्या संघाची फलंदाजी आहे, बॅटिंग म्हणता तुम्ही त्याला, तर बॅटिंगला मराठी शब्द लक्षात ठेवायचा फलंदाजी. बॅट आणि बॅटिंगला म्हणजे जो बॅट्समन असतो, पूर्वी बॅट्समन असं म्हटलं जायचं, परंतु त्याच्यामध्ये आता बदल केलाय, आता बॅटर म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आता काय म्हटलं जातं, बॅटर. आणि मग फलंदाजी करणाऱ्या संघाचे 2 खेळाडू मैदानावर असतात आणि जो फिल्डिंगला असतो संघ, त्या संघातले 11 खेळाडू असतात. अं, त्याच्यामध्ये एक पिच असतं, दोन्ही बाजूने स्टंप्स असतात. त्या दोन्ही स्टंपामधलं जे अंतर असतं ते 22 यार्ड असतं आणि अशा प्रकारे हा खेळ खेळला जातो. या खेळाला सुद्धा खूप मोठा इतिहास आहे. हा खेळ प्रथमतः इंग्लंडमध्ये सुरू झाला असं म्हणतात आणि इंग्लंडचे जे म्हणजे इंग्रज होते, ब्रिटिश होते, ते ज्या ज्या
आताच्या अनेक खेळाडूंनी या खेळामध्ये जगभरात दबदबा निर्माण केलेला आहे. त्याच्यामध्ये विश्वनाथन आनंद असेल किंवा अलीकडेच डी गुकेश नावाचा 17-18 वर्षाचा खेळाडू ज्याने मॅग्नस कार्लसनला जो जगात एक नंबरचा खेळाडू होता त्याला हरवलं आणि तो जगज्जेता बनलेला आहे. अशा प्रकारचा बुद्धिबळ चेस हा खेळ आहे. हा खेळ बऱ्याच मुलांना खेळता येतो, परंतु त्याच्यातली जी महत्वाची आणि कौशल्य आहेत, स्किल आहेत, ते प्राप्त करणं गरजेचं आहे. जसं पाहिलं तर हा एक बुद्धीचा खेळ आहे, माइंड गेम आहे. त्याच्यामध्ये खूप बुद्धी शांतपणे बुद्धी वापरून म्हणजे डोकं वापरून तो खेळायचा. चेस बुद्धिबळ. त्यानंतर पुढचा खेळ आहे व्हॉलीबॉल. व्हॉलीबॉलचं चित्र दिसतंय. या ठिकाणी व्हॉलीबॉलच्या कोर्टवर मधोमध या विशिष्ट उंचीवर असं हे नेट लावलेलं असतं. एका संघाचे खेळाडू अलीकडच्या बाजूने, दुसऱ्या संघाचे खेळाडू पलीकडच्या बाजूने, आणि मग तो व्हॉलीबॉल शूटिंग आणि पाशिंग अशा 2 प्रकारामध्ये व्हॉलीबॉल खेळला जातो. अशा प्रकारचे वेगवेगळे जे खेळ आहेत त्या खेळांची माहिती याच्यामध्ये आहे. एक खेळ राहिला टेनिस. टेनिस हा सुद्धा एक खूप चांगला खेळ आहे. आपल्याकडे टेनिस खेळ तसं पाहिलं तर टेनिस हा एक महागडा खेळ आहे. म्हणजे टेनिस खेळण्यासाठी ते कोर्ट आवश्यक असतं, मध्ये नेट आवश्यक असतं, त्याचे रॅकेट असतात, त्याचा बॉल असतो. आणि टेनिस हा खेळ एकेरी आणि दुहेरी अशा 2 प्रकारामध्ये खेळला जातो. म्हणजे समोरासमोर प्रतिस्पर्धी एक एक खेळाडू असतात किंवा कधी कधी बॅडमिंटन सारखे डबल्स मध्ये दुहेरी प्रकारामध्ये टेनिस हा खेळ खेळला जातो. चपळता, ताकद यांचा वापर या खेळामध्ये करावा लागतो. एक आपल्या देशाचा जर विचार केला तर पूर्वीच्या काळी महेश भूपती आणि लिएंडर पेस हे महत्वाचे खेळाडू होते. 98च्या ऑलिम्पिक मध्ये एकमेव लिएंडर पेस या खेळाडूने या ठिकाणी पदक मिळवलं होतं. त्यानंतर टेनिस मध्ये सानिया मिर्झा असेल किंवा इतर अनेक खेळाडू आहेत, ते टेनिसच्या या खेळाशी संबंधित प्रसिद्ध असे खेळाडू आहेत. आता खेळ पुढचा जो उपघटक आहे तो रंग आहे. रंग म्हणजे रंगचक्र या ठिकाणी दिलेला आहे. तर हे जे मूळ रंग आहेत 3, ज्यांना प्रायमरी कलर्स म्हटलं जातं, तांबडा, पिवळा आणि निळा हे मूळ रंग आहेत. तांबडा, पिवळा, निळा हे मूळ रंग आहेत. आणि ह्या 3च मूळ रंगाच्या मिश्रणानं असे वेगवेगळे रंग तयार करता येतात. पहा, म्हणजे तांबडा आणि पिवळा एकत्र केला तर तो केशरी बनतो. पिवळा रंग आणि निळा रंग एकत्र केला की हिरवा बनतो. निळा रंग आणि तांबडा रंग एकत्र केला की जांभळा रंग बनतो. हे मूळ रंगाच्या मिश्रणातून तयार होणारे हे आणखी 3 रंग आहेत. त्यानंतर रंगचक्र या ठिकाणी दाखवले पहा. इथून जर सुरुवात केली तर ते वेगवेगळ्या रंगाच्या छटा आहेत. या रंगाच्या छटा जे पहा, पिवळा, पिवळा नारंगी, नंतर नारंगी, लाल, रंगरंगी, लाल अशा वेगवेगळ्या छटा आहेत. म्हणजे मूळ रंग तांबडा, पिवळा, निळा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर तांबडा पिवळा रंग एकत्र केल्यावर केशरी रंग बनतो. तुम्ही करून पहा, तुमच्याकडे कलर असतात, कलर बॉक्स असतात. बऱ्याच जणांनी हे करून पण पाहिलेलं आहे, बऱ्याच जणांना हे माहिती सुद्धा आहे. त्यानंतर पिवळा आणि निळा रंग एकत्र केला तर हिरवा रंग बनतो. तुम्ही जर करून पाहिलं तर तुमच्या ते जास्त लक्षात राहील. म्हणजे लक्षात काय ठेवायचं आपल्याला, मूळ रंग 3 आहेत. या 3 रंगाच्या मिश्रणातून परत हे 3 रंग तयार होतात. 2-2 रंगांचं मिश्रण करायचं आहे. अशा प्रकारचं हे रंगचक्र, रंगाविषयी माहिती आहे. त्यानंतर चवींचे प्रकार, त्यातला आणखी एक महत्वाचा घटक चवीचे प्रकार पहा. गोड, कडू, खारट, आंबट, तुरट हे प्रकार आहेत. तिखट ही चव नाही, बरोबर. तिखट हा गुण आहे की नाही. तिखट खाल्ल्यावर जिभेची आग होते, है की नाही, पाणी प्या वाटतं, तिखट खायला नको वाटतं. मग तिखट ही चव नाही.
गोड, कडू, खारट, आंबट, तुरट हे चवींचे वेगवेगळे प्रकार आहेत. गोड काय असतं माहित आहे तुम्हाला? कडू, गोड साखर असते, गुळ असतो गोड, कडू कारले असते कडू. तुम्ही जे गोळ्या घेता मेडिकल मधल्या डॉक्टरांनी दिले त्या सुद्धा कडू असतात, तुम्हाला आवडत नाहीत. त्यानंतर खारट, आंबट, तुरट ह्या आणखी काही चवी आहेत. त्याच्या पुढचं जो घटक आहे तो आहे थोर व्यक्तींची संबोधने. आहेत महत्वाचे घटक आहेत. या घटकावर बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत. काय आहे थोर व्यक्तीची संबोधना? पंडित जवाहरलाल नेहरूंना, म्हणजे जवाहरलाल नेहरू जे भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांना म्हटलं जायचं पंडित किंवा चाचा नेहरू असं म्हटलं जायचं, लक्षात ठेवायचंय. त्यानंतर मोहनदास करमचंद गांधी, महात्मा गांधी असं म्हणतो, म्हणजे त्यांना जे संबोधन आहे ते महात्मा आणि राष्ट्रपिता असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक असं ज्यांना आपण म्हणतो. त्यानंतर सुभाषचंद्र बोस ज्यांना नेताजी म्हटलं जातं, नेताजी सुभाषचंद्र बोस. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचं शिल्पकार असं म्हटलं जातं किंवा विश्वरत्न असं सुद्धा त्यांना म्हणतात. एक महत्वाची संबोधना लक्षात ठेवायची. त्यानंतर विनायक दामोदर सावरकर, स्वातंत्र्यवीर, नवरोजी पितामह, रवींद्रनाथ टागोर गुरुदेव असं म्हटलं जातं. वल्लभभाई पटेल यांना सरदार किंवा लोह पुरुष या प्रकारची संबोधना आहेत. त्यानंतर ज्योतिबा फुले यांना महात्मा म्हटलं जातं. म्हणजे आपल्याकडे महात्मा दोन व्यक्ती आहेत, एक आहेत महात्मा ज्योतिबा फुले आणि दुसरे आहेत महात्मा गांधी. बरोबर. आता शाहू महाराज, शाहू महाराज यांना शाहू महाराजांना राजर्षी म्हटलं जातं पा राजर्षी. आणि धोंडकेशव कर्वे महर्षी. हा श्री नसून हा श्री आहे पा. राजर्षी शाहू महाराज म्हणजे राजा मधला ऋषी, महर्षी महान असा ऋषी. राजर्षी शाहू महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यानंतर पुढे आहे थोरांच्या महत्वाच्या घोषणा. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. कोण म्हटलं असं? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. नेताजी सुभाषचंद्र बोस भारतीय जनतेला म्हटले होते की तुम्ही मला खून द्या. खून म्हणजे त्याचा अर्थ होतो मराठीमध्ये रक्त. रक्त द्यायचं की नाही तर तुम्ही म्हणजे खून दो म्हणजे तुम्ही मला लढायचं ती माणसं द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देतो. आणि त्या काळात आझाद हिंद सेनेमध्ये जे सिंगापूर या ठिकाणी नेताजींनी स्थापन केली होती, अनेक भारतीय तरुण त्या आझाद हिंद सेनेमध्ये सहभागी झाले होते केवळ ह्या एका घोषणेमुळे. मैं तुम्हें, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. त्यानंतर मेरी झाशी नहीं दूंगी म्हणजे 1857 ला ब्रिटिशांविरुद्ध देशामध्ये जो उठाव झाला त्या उठावामध्ये ब्रिटिशांनी भारतातली जी राजे होते त्यांची जी राज्य होती, संस्थानं होती, ती खालसा करायला सुरुवात केली. म्हणजे ती संपून टाकायची आणि आपल्या ताब्यात घ्यायची. म्हणून झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणाल्या होत्या की मेरी झाशी नाही दूंगी. कोण म्हणाला असं? झाशीची राणी लक्ष्मीबाई. त्यानंतर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असं म्हणाले होते की स्वराज्य, स्वतःच राज्य, स्वातंत्र्य हा माझा कसा आहे म्हणजे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणाले होते, त्यांची ती घोषणा आहे. त्यानंतर चले जाओ
चले जाव 1942च्या ऑगस्ट क्रांतीमध्ये महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना शेवटचा निर्वाणीचा इशारा दिला होता. चले जाव म्हणजे चले जाव ही घोषणा कोणाची आहे? महात्मा गांधी. आणि कोणाला चले जाव म्हटलं होतं? या आमच्या भारत देशातून ब्रिटिशांना तुम्ही निघून जा, आम्हाला आमचा देश स्वतंत्र करायचा आहे, आम्ही तो करणारच आहोत, तुम्ही निघून जा, चले जाव. किंवा दुसरं नाव त्याला म्हटलं जातं भारत छोडो, हे एक आंदोलन त्या काळामध्ये होतं. चले जाव महात्मा गांधी, आराम हराम है, आराम हराम है असं म्हणाले होते पंडित जवाहरलाल नेहरू, चाचा नेहरू. आराम हराम है म्हणजे आराम करणं चांगलं नाही. का चांगलं नाही? आराम करणं का चांगलं नाही? तर त्याचं एक छोटस तुम्हाला उदाहरण सांगतो. पहा, आता तुम्ही 5वीला आहात, तुम्ही 4थीला असेल, म्हणजे अनेक मुलं आहेत. आणि जी माणसं, जी मुलं लहानपणी किंवा आयुष्यभर कामात असतात ती यशस्वी होतात. बरोबर. आता तुम्ही 5वीला आहात, तुम्ही स्कॉलरशिपचा अभ्यास करत आहात, तुम्ही नवोदयचा अभ्यास करत असेल, कोणी सैनिक स्कूलचा अभ्यास करत असेल, तर तुम्हाला एक हे जे संबोधन म्हणजे हे जे वाक्य आहे आराम हराम आहे असं मला सांगावं वाटतं. कारण तुम्ही आताच्या ह्या वयामध्ये किंवा तुम्ही जे शिकत आहात ते जर तुम्ही चांगला अभ्यास केला, म्हणजे आता जर तुम्ही कष्ट घेतले, तर पुढचं आयुष्य कसं होतं? चांगलं होतं. बरोबर. काहीतरी मोठी तुम्ही मोठं काहीतरी करू शकता, बनवू शकता. म्हणून आराम हराम है म्हणजे आरामाच्या वेळेला आरामच करायचा. म्हणजे आराम म्हणजे काय करतो आपण? झोप घेतो. नुसतंच बसून राहणं, काम न करता, अशा प्रकारचा आराम काहीच उपयोगाचा नाही. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं आराम हराम. बरोबर. आता तुम्ही तास संपला, आज मग दिवसभर सुट्टी आहे, शाळा नाही, उद्या सुट्टी आहे, मग काय मज्जाच मज्जा आहे की नाही? नाही. आपले समजा काही मित्र जरी खेळत असले ना, असं वाटत असेल तुम्हाला की अभ्यास करावा, ते दार बंद करून घ्यायचं जरासं आणि आपण खेळत बसायचं नाही तर अभ्यास करत बसायचा, सराव करत बसायचा आहे, वाचन करायचं आहे, आराम करायचा नाही. त्यानंतर पुढचं आहे जय जवान जय किसान. स्वतंत्र भारताचे जे दुसरे पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री, त्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की मूर्ती लहान पण कीर्ती महान, अशा प्रकारचे लाल बहादूर शास्त्री. या लाल बहादूर शास्त्रींनी ती घोषणा दिली होती, जय जवान जय किसान. भारत चीन युद्ध असेल किंवा भारत पाकिस्तान युद्धाच्या कालावधीमध्ये त्यांनी घोषणा दिली होती की जय जवान म्हणजे जवानांनी देशाचं रक्षण करायचं करत आहेत, आणि जय किसान म्हणजे त्या काळामध्ये भारत नवीन स्वतंत्र झालेला देश होता, अनेक लोकांना खायला सुद्धा अन्न मिळत नव्हतं. मग भारतातल्या शेतकऱ्यांनी भरपूर अन्नधान्याचं उत्पादन करावं, की अन्नधान्य आपल्याला बाहेरच्या देशातून मागवावं लागत होतं. आणि म्हणून त्यांनी घोषणा दिली होती सैनिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी. आणि खरोखर देशासाठी जे महत्वाची दोन माणसं इतर आहेतच, पण जवान देशाचं रक्षण करत असतात आणि किसान शेतकरी देशाचं पोट भरत असतात. आणि म्हणून ही घोषणा दिली होती, जय जवान जय किसान. त्यानंतर पुढची घोषणा आहे पहा, जय जवान जय किसान जय विज्ञान. म्हणजे हे तर पाहिलं आपण, जय जवान जय किसान विज्ञान आहे की नाही? ही घोषणा दिली होती माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी. अटल बिहारी वाजपेयी. जय जवान जय किसान जय विज्ञान म्हणजे चले जाओ महात्मा गांधी, आराम हराम है पंडित जवाहरलाल नेहरू, जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्री, जय जवान जय किसान जय विज्ञान अटल बिहारी वाजपेयी. पुढची घोषणा पाहूया आपण. ह्या घोषणा आहेत, या महत्वाच्या आहेत, एवढ्याच लक्षात ठेवल्या तरी अडचण नाही. त्यानंतर सुप्रसिद्ध व्यक्ती लता मंगेशकर, ज्यांना भारताच्या गान सम्राज्ञी किंवा गान कोकिळा असं म्हटलं जातं, भारतरत्न लता मंगेशकर. त्यानंतर सचिन तेंडुलकर तर सगळ्यांनाच माहित आहे. बरोबर. सचिन तेंडुलकर काय होते?
क्रिकेट या खेळाचे खेळाडू होते, आहे की नाही. आणि भारतात म्हणजे जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू असं त्यांना म्हटलं जातं. आणि भारत सरकारने सुद्धा त्यांचा भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे. असे सचिन तेंडुलकर. त्यानंतर डॉक्टर जयंत नारळीकर हे एक शास्त्रज्ञ आहेत, सायंटिस्ट आहेत. जयंत नारळीकर. जयंत नारळीकर यांनी अनेक प्रकारची संशोधन केली आहेत आणि एक शास्त्रज्ञ म्हणून त्यांचं नाव खूप प्रसिद्ध आहे, जयंत नारळीकर. त्यानंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ज्यांना मिसाईल मॅन असं म्हटलं जातं, ते भारताचे माजी राष्ट्रपती सुद्धा होते असे APJ अब्दुल कलाम. आणि त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे अग्निपंख, विंग्स ऑफ फायर, हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, लक्षात ठेवायचे. त्यानंतर मिल्खा सिंग हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल. मिल्खा सिंग हे धावपटू होते, म्हणजे धावण्याचे खेळाडू होते. आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढे स्पर्धा खेळल्या त्या स्पर्धेमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचे यश मिळवलं. ज्यांना फ्लाइंग शीख असं म्हटलं जातं, फ्लाइंग शीख मिल्खा सिंग. त्यानंतर सायना नेहवाल, मग अशी चित्र पाहिलं पहा आपण. सायना नेहवाल भारताची एक स्टार बॅडमिंटन खेळाडू. सायना नेहवाल बॅडमिंटनची खेळाडू आहे. जागतिक पातळीवरच्या अनेक स्पर्धांमध्ये तिने मोठे यश मिळवलेलं आहे. त्यानंतर अंजली भागवत वेदपाठाची शूटिंग म्हणजे नेमबाजी या खेळातली खेळाडू आहे. अंजली भागवत वेदपाठक, म्हणजे अंजली भागवत वेदपाठक अशा प्रकारचे त्यांचं नाव आहे. त्याही एक महत्वाच्या खेळाडू नेमबाजी या खेळातल्या खेळाडू आहेत. अशा प्रकारे आपण चवीचे प्रकार, संबोधने, महत्वाचे उद्गार याबाबत माहिती पाहिलेली आहे. ह्या सगळ्या एक सामान्य ज्ञानावरच्या गोष्टी आहेत पहा. याच्यापेक्षा वेगळ्या अनेक प्रकारची संबोधन, अनेक प्रकारची जे महत्वाच्या घोषणा असतील, अनेक महत्वाची व्यक्ती असतील, याच्याबद्दल तुमच्या पुस्तकांमध्ये भरपूर माहिती आहे. आणि आराम हराम आहे, त्याच्यामुळं आराम करत बसण्यापेक्षा आराम करता करता सुद्धा आपल्याला वाचन करता येतं, आहे की नाही. असं म्हटलं जातं की रीडिंग इज द की टू ओपन द डोर्स ऑफ नॉलेज, म्हणजे वाचन ही ज्ञानाची दरवाजे उघडण्याची किल्ली आहे. रीडिंग म्हणून भरपूर रीडिंग केलं पाहिजे, वाचन भरपूर केलं पाहिजे. आणि बऱ्याचदा असं वाटतं की हे पुस्तक मी वाचलेलं आहे, ते पुस्तक मी वाचलेलं आहे, असं नाही. एकदा दोनदा तीनदा जेवढा वेळ मिळेल तेवढा ते वाचलं पाहिजे, वाचन त्याचं असलं पाहिजे, बरोबर. त्यानंतर पुढे आता आपण हे जे सगळे घटक पाहिले त्या घटकावर आधारित काही प्रश्न उत्तर या ठिकाणी घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे पहा, संत तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? पर्याय आहे गीता रहस्य, दुसरा पर्याय आहे गीताई, तिसरा आहे ग्रामगीता आणि चौथा पर्याय आहे अभंग गाथा. संत तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? संत तुकडोजी महाराज यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे अर्थातच तो ग्रंथ आहे ग्रामगीता. ग्रामगीता हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे, बरोबर. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक पहिला जो आहे तो गीता रहस्य लोकमान्य टिळकांनी लिहिलेला आहे, गीताई विनोबा भावेंची आहे, अभंग गाथा संत तुकाराम महाराजांची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुढचा प्रश्न आहे भावार्थ रामायण. भावार्थ रामायण हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचं लेखन आहे ते केलेलं आहे रामायण या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे महर्षी वाल्मिकी यांनी. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेत आहोत, ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकणारा वैयक्तिक खेळामधला पहिला भारतीय खेळाडू अंजली भागवत नेमबाज आहे. सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळत होते. सायना नेहवाल बॅडमिंटन खेळाडू, अभिनव बिंद्रा नेमबाज आहे. मग ऑलिम्पिक मध्ये बीजिंग
ऑलिम्पिक मध्ये अभिनव बिंद्रांनी शूटिंग नेमबाजी या खेळामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं होतं आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे अभिनव बिंद्रा. भारतासाठी वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवणारे खेळाडू अभिनव बिंद्रा. लक्षात ठेवायचंय. त्यानंतर मिल्खा सिंग बघा, मगाशी आपण पाहिलं मिल्खा सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे. पहिला आहे टेबल टेनिस, बुद्धिबळ, धावणे आणि भाला फेकणे. मिल्खा सिंग फ्लाइंग सिख म्हणजेच धावणे या खेळाशी ते संबंधित खेळाडू आहेत. लक्षात ठेवायचं मिल्खा सिंग यांच्या जीवनावर एक चित्रपट आला होता, तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिला असेल. मिल्खा सिंग धावणे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, आता एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न स्क्रीनवर आहे. पुढील पैकी गटातनं बसणारा खेळ ओळखा. व्हॉलीबॉल, कुस्ती, खो खो, फुटबॉल. गटातनं बसणारा खेळ ओळखायचा म्हणजे मग त्या खेळाचे वैशिष्ट्य माहिती असली पाहिजेत. व्हॉलीबॉल हा मैदानावर खेळला जाणारा खेळ आहे, सामूहिक खेळ आहे. कुस्ती हा इनडोअर गेम आहे, वैयक्तिक प्रकारात खेळला जातो म्हणजे एकाच्या विरुद्ध दुसरा एवढा तो खेळ आहे. खो खो हा सुद्धा मैदानावरचा खेळ आहे, सामूहिक खेळ आहे. फुटबॉल मैदानावरचा खेळ आहे. सामूहिक खेळ का म्हणतोय मी, कारण त्याच्यामध्ये आता खो खो मध्ये 9 खेळाडू खेळतात, फुटबॉल मध्ये 11 खेळाडू असतात, कुस्तीमध्ये एकच खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध खेळतात. म्हणून या ठिकाणी जो वेगळा खेळ आहे, गटात बसणारा खेळ आहे, तो आहे कुस्ती. लक्षात ठेवायचं, गटात बसणारा खेळ पर्याय क्रमांक 2 कुस्ती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढील पैकी कोणत्या रंगाचा गट प्रथम श्रेणीचा आहे, म्हणजे ज्याला प्रायमरी कलर म्हटलं जातं, मूळ रंग म्हटलं जातं. कोणते आहेत मूळ रंग? पहिला पर्याय आहे तांबडा, पिवळा, निळा. दुसरा पर्याय आहे जांभळा, हिरवा, नारंगी. तिसरा आहे हिरवा, पिवळा, निळा. चौथा आहे लाल, निळा, हिरवा. मग कोणता गट प्रथम श्रेणीचा आहे, तर तो पहिला आहे. पहा, पहिला तो गट आहे तांबडा, पिवळा आणि निळा. हे 3 रंग जे आहेत ते प्रायमरी कलरचे आहेत, प्राथमिक रंग आहेत किंवा प्रथम श्रेणीचे रंग त्यांना म्हटलं. तांबडा, पिवळा, निळा. पुढील पैकी गटात न बसणारा पर्याय कोणता? पहिला पर्याय आहे खारट, कडू, तिखट, आंबट. खारट चव आहे, कडू चव आहे, तिखट चव नाही, आंबट ही सुद्धा चव आहे. म्हणजे गटात न बसणारा म्हणजे 4ही शब्दातली 3 शब्द एका प्रकारचे आहेत. जो एक शब्द आहे चौथा त्याला म्हणून तो वेगळ्या प्रकारचा असतो. म्हणजे खारट, कडू, तिखट, आंबट या 4 पैकी खारट, कडू आणि आंबट ह्या चवी आहेत. तिखट ही चव नाही. फक्त तिखट खाल्ल्यामुळं आपल्या जिभेची आग होते, आपल्याला त्रास होतो, म्हणून तिखट ही चव नाही. गोड, कडू, आंबट या चवी आहेत, तिखट चव नाही. त्यानंतर मागाशी आपण या गोष्टीवर चर्चा केली. आराम हराम है ही घोषणा कुणी दिली? सगळ्यांना उत्तर माहिती आहे, पंडित जवाहरलाल नेहरू. पहिलाच पर्याय त्याचा आहे आराम हराम है, पंडित जवाहरलाल नेहरू. आता दुसरा जो पर्याय लोकमान्य टिळक, यांची पण घोषणा माहिती असली पाहिजे का नाही? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, लोकमान्य टिळक. महात्मा गांधी चले जाओ कोणाला म्हणाले? ब्रिटिशांना. लाल बहादूर शास्त्री जय जवान जय किसान ही त्यांची घोषणा आहे. म्हणजे
योग्य उत्तर आहे आराम हराम है पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात आलं. पुढचा प्रश्न पाहूया आपण. पहा, शाहू महाराजांना कोणती उपाधी लावली जाते? शाहू महाराजांना हा शाहू महाराजांना कोणती उपाधी लावली जाते? पहिला पर्याय दिलाय महर्षी, महात्मा. आता हे राजर्षी असं असतंय पहा, राजर्षी शाहू महाराज असं म्हटलं राजर्षी. आणि लोकमान्य महर्षी कर्वे. लक्षातच ठेवायचे महर्षी कर्वे, महात्मा फुले, महात्मा गांधी, राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक. शाहू महाराजांना कोणती उपाधी लावली जाते? राजर्षी उपाधी लावली जाते. पर्याय क्रमांक 3 राजर्षी. लक्षात ठेवायच्या उपाध्या. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो आहे नेताजी या नावाने कोणाला ओळखले जाते? पहिला पर्याय दादाभाई नौरोजी, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू. बघा, नेताजी कोणाला ओळखले जाते नेताजी या नावाने? पहिला पर्याय जो आहे दादाभाई नौरोजी. तर या दादाभाई नौरोजींना म्हटलं जातं पितामह. काय म्हटलं जातं? पितामह. सुभाषचंद्र बोस यांना नेताजी म्हटलं जातं. पहा, सुभाषचंद्र बोस. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. सुभाषचंद्र बोस नेताजी. तिसरा पर्याय जो आहे वल्लभभाई पटेल, सरदार. सरदार वल्लभभाई पटेल किंवा भारताचे लोह पुरुष असं त्यांना म्हटलं जातं. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशामध्ये अनेक राजे होते, त्यांची वेगवेगळी छोटे छोटे राज्य होती आणि या सगळ्या राज्यांना त्यांनी भारतामध्ये विलीन करून घेतले. आहे की नाही? परत म्हणजे त्यांना सांगून काही लोक विलीन झाले. ज्यांनी ऐकलं नाही त्यांच्यावर सरदार पटेलांनी लष्करी बळाचा वापर केला आणि त्यांना भारतामध्ये, त्या जनतेला भारतामध्ये सामील करून घेतलं जातं. म्हणून त्यांना लोह पुरुष, आयर्न मॅन सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर जवाहरलाल नेहरू यांना पंडित, चाचा म्हटलं जातं. परंतु आपला जो प्रश्न आहे नेताजी, ते म्हटलं जातं नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्यांना सुभाष बाबू असं सुद्धा लोक म्हणायचे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. ज्योतिबा फुले, महात्मा, रवींद्रनाथ टागोर, सरदार, विनायक दामोदर सावरकर, स्वातंत्र्यवीर, बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य. आपल्याला जी ओळखायची आहे ती आहे अयोग्य. अयोग्य म्हणजे चूक असलेली जोडी. 4 जोड्या आहेत, त्यातली 1 जोडी अयोग्य आहे, 3 जोड्या योग्य आहेत. ज्योतिबा फुले महात्मा योग्य आहे. रवींद्रनाथ टागोर सरदार नाही. रवींद्रनाथ टागोर कोण म्हटलं जातं? त्यांना गुरुदेव म्हटलं जातं. गुरुदेव. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर बरोबर आहे. बाळ गंगाधर टिळक लोकमान्य, हे पण बरोबर आहे. म्हणजे अयोग्य कोणती आहे जोडी? नाव आणि संबोधन 33 जोडी आहे. पर्याय क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर अयोग्य आहे. म्हणजे इथं गुरुदेव पाहिजे होतं, सरदार दिले, म्हणून आपलं पर्याय उत्तर आहे 2. योग्य उत्तर आहे 2, म्हणजे जे अयोग्य आहे. लक्षात घ्यायचं योग्य अयोग्य. योग्य म्हणजे चुकीची जोडी. 3 जोड्या बरोबर दिलेल्या आहेत, ही चुकीची जोडी दिलेली आहे. पहा, पुढील पैकी अयोग्य जोडी ओळखा. नवीन प्रश्न. 50 वर्ष सुवर्ण महोत्सव, 75 वर्ष अमृत महोत्सव, 60 वर्ष साठी महोत्सव, 25 वर्ष रौप्य महोत्सव. लगेच लक्षात येते 60 वर्ष साठी महोत्सव आहे का? त्याला हिरक महोत्सव म्हटलं जातं. म्हणजे अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा पाहूया आता. झालं, शेवटचा प्रश्न होता. या ठिकाणी आज आपला शेवटचा पाठ होता. या पाठामध्ये आपण वेगवेगळे संबोधन, महत्वाच्या घोषणा आणि त्यातल्या काही प्रश्नांवर सराव पाहिला.
आजच्या या शेवटच्या पाठानंतर उद्यापासून गणिताचे तास या ठिकाणी सुरू होणार आहेत. तर भाषा विषयाच्या बाबतीत आज आज संध्याकाळी तासिका होणार नाही, कारण आज सुट्टी असल्यामुळे आणि संध्याकाळी गणपती विसर्जन असल्यामुळे आपण हातात घेतोय. परंतु इतर वेळी जेव्हा शनिवारी शाळा असेल, तेव्हा शनिवारी शाळा असेल त्या दिवशी आपल्याला जी तासिका होणार आहे ती संध्याकाळी असणार आहे. उद्यापासून गणिताचं या ठिकाणी तासिका सुरू होतील. भाषा विषयाच्या बाबतीत मी एवढंच सांगेल की भाषा विषय हा भरपूर वाचन करण्याचा विषय आहे. भरपूर वाचन करा, मस्त राहा, अभ्यास करा, प्रश्नपत्रिकांचा सराव करा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.